मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची तुम्ही ई-के-वाय-सी केली का नाही, त्याची गावानुसार यादी तुम्ही डाउनलोड करू शकता. आता घरी बसल्या डाउनलोड कशी करायची, त्याची पूर्ण प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी शिकवणार आहे. स्टेप बाय स्टेप मी जे शिकवेल ते स्टेप बाय स्टेप फॉलो करा. तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईल फोनमध्ये हे सगळं काम करू शकता आणि तुम्ही घरी बसल्याच तुमची लाडकी बहीण योजनाची गावानुसार यादी डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आणि ती डाउनलोड कशी करायची, कुठं जायचं, कसं जायचं, काय सर्च करायचं Googleमध्ये, सगळं कंप्लीट प्रोसेस तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. आणि ही कंप्लीट प्रोसेस पाहिल्यानंतर तुम्हाला ती लिस्ट डाउनलोड करून आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये पण भेटून जाईल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp ग्रुपची लिंक आहे, तिच्यावर क्लिक करा आणि तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पण डाउनलोड करू शकता वेबसाईटवर जाऊन. ठीक आहे. तिथं पण हे आर्टिकल अपलोड केला गेला आहे. तर त्या आर्टिकलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. Facebookवर पाहत असाल तर आपल्या कमेंट सेक्शन चेक करा. तिथं तुम्हाला तो आर्टिकल मिळून जाईल. ठीक आहे. आणि आपल्या WhatsApp ग्रुपची लिंक पण मिळून जाईल. तिथून जॉइन करून घ्या. तिथं तुम्हाला हे PDF लिंक भेटून जातील. चला सुरू करूया व्हिडिओ. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासाठी तुम्ही जी ऑनलाईन, ऑफलाईन ई-के-वाय-सी केली आहे त्यांच्या लिस्ट आलेल्या आहे. ठीक आहे. तर तुमचं नाव कसं चेक करायचं लाडकी बहीण योजनेच्या लिस्टमध्ये ते मी तुम्हाला सांगतो. तर हे पाहू शकता तुम्ही लिस्ट तुमच्यासमोर आहे आणि ॲप्लिकेशन स्टेटस तुम्ही इथं पाहू शकता अप्रूव्ह आहे. ठीक आहे. या प्रकारे अप्रूव्ह आहे. त्यांचा मोबाईल नंबर इथं पाहायला मिळेल तुम्हाला, जो सिक्युरिटी रिझनसाठी हाईड केलेला आहे. त्याच्यानंतर त्या नाव आहे. ठीक आहे. लाडक्या बहिणींचे नाव आहे आणि हे ॲप्लिकेशन त्यांचे नंबर आहे. ठीक आहे. आणि त्यांच्या के-वाय-सी स्टेटस अप्रूव्ह आहे. ठीक आहे. या प्रकारे लिस्ट तुम्हाला पाहायला मिळतील. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगतो मी, की तुम्ही कशाप्रकारे घरी बसल्या तुमची लिस्ट डाउनलोड करू शकता. सर्वात अगोदर तुम्हाला Googleमध्ये इथं येऊन सर्च करायचं आहे, की तुमचा जो जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचं नाव पहिले तुम्हाला टाकायचं आहे. जसं पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, दौंड म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, जसं तुमचा पालघर जिल्हा आहे, नंदुरबार आहे, नाशिक आहे, धुळे, जळगाव आहे, जे असेल ते. ठीक आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर त्याचं नाव तुम्हाला इथं पुढे टाकायचं आहे. त्याच्यानंतर मागं टाकायचं आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. या प्रकारे टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. इथं खाली तुमच्यासमोर एक वेबसाईट येईल. पुणे महानगरपालिका .gov.in, pmc.gov.in. तर ही पुणे महानगरपालिकाची ही जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट. तर तुम्ही Googleमध्ये जेव्हा सर्च करणार, तेव्हा तुम्हाला वेबसाईट बघायची आहे, की ही तीच वेबसाईट आहे का दुसरी? कारण की गव्हर्नमेंटच्या वेबसाईट खूप असतात. तर तुम्ही चुकीच्या वेबसाईटवर जाऊन सर्च करणार, तर तिथं तुम्हाला भेटणारच नाही. ठीक आहे. तर या प्रकारे सर्च करायचं आहे. आता माझ्या केसमध्ये मी धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्च केलेलं आहे. ठीक आहे. धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्च केलं आहे. या प्रकारे तुम्ही एकदम पाहू शकता, क्लिअरली लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची ऑफिशियल वेबसाईट पण पाहायला मिळत असेल. तर मी याच वेबसाईटवरती क्लिक करून देतो. तर लाडक्या बहिणींनो, धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची ऑफिशियल वेबसाईट मी ओपन केलेली आहे. तुम्ही वरती लिंक पण पाहू शकता. ठीक आहे. तर थोडं खाली स्क्रोल करत यायचं आहे तुम्हाला आणि जे लाडक्या बहिणी धुळे जिल्ह्याच्या आहेत, त्यांनी हे व्हिडिओ पाहून पण लिस्ट डाउनलोड करू शकता किंवा त्यांच्या लिस्टच्या ज्या लिंक आहे, ती मी माझ्या WhatsApp ग्रुपमध्ये टाकून देईल. तर WhatsApp ग्रुप तुम्हाला कुठं भेटेल? आपल्या वेबसाईटवर पण भेटून जाईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटून जाईल किंवा तुम्ही वेबसाईटची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिच्यावरती क्लिक करून पण वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर थोडं खालीच करत यायचं. तिथं तिथं तुम्हाला नोंदणी, योजना, जाहिरात, ऑनलाईन परवानगी, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, तक्रार नोंदणी वगैरेचे ऑप्शन पाहायला मिळतील. तर तुम्हाला इथं क्लिक नाही करायचं, थोडं अजून खाली यायचं आहे. तर तिथं तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल. ठीक आहे. इथं तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी, असा एक ऑप्शन पाहायला मिळेल. तसाच ऑप्शन तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही सर्च करणार ना, जेव्हा पालघर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा जळगाव म्युनिसिपल कॉर्पोरेशन असं सर्च करणार. त्याच्यानंतर जी 1 नंबरवर वेबसाईट येईल, तिच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंवा लाभार्थी यादी किंवा फक्त लाडकी बहीण योजना असे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे. लिस्ट डाउनलोडचा ऑप्शन पाहायला मिळेल. तर त्याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करून द्यायचं आहे. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत असा इंटरफेस खुलेल. तर तुम्हाला घाबरून जायचं नाही आहे. परत तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं ॲप्लिकेशन रिपोर्ट लिस्ट टाकलेले आहे 5. ठीक आहे. तर या लिस्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथं पाहू शकता डाउनलोड ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळत असेल. ठीक आहे. डाउनलोड ऑप्शन पाहायला मिळत असेल. तर इथं एक करून तुम्हाला या सगळ्या फाईली डाउनलोड करायच्या आहे. कारण की त्यांनी एक करून सगळ्या लिस्ट दिल्या आहे, 5 लिस्ट. तर हे सगळ्या लिस्ट डाउनलोड करून याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे. आता मी तुम्हाला लिस्ट पण डाउनलोड करून दाखवतो.
जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे. तर धुळेचे जे आपण लाडक्या बहिणी आहे, त्यांनी या प्रकारे लिस्ट पाहायची आहे. तर 1 नंबरवाला जो ऑप्शन तुम्हाला इथं पाहायला मिळतोय, मी त्याच्यावरती क्लिक करतोय. तर बघा तुमच्यासमोर लिस्ट डाउनलोड झालेली आहे. मी सिक्युरिटी रिझनसाठी ही जी लिस्ट आहे ही हाईड करतोय. तुम्हाला जास्त काही दिसणार नाही. मोबाईल नंबर आहे, काही महिलांचे नावं आहे, काही त्यांचे ॲप्लिकेशन नंबर आहे आणि त्यांचे ॲप्लिकेशन स्टेटस तुम्ही पाहू शकता अप्रूव्ह आहे. ठीक आहे. हे सगळं पाहू शकता इथं अप्रूव्ह आहे. हे त्यांचे मोबाईल नंबर आहे, हे त्यांचे नावं आहे आणि हे त्यांचे ॲप्लिकेशन नंबर आहे. ठीक आहे. तर या प्रकारे 144 पेजची ही PDF फाईल आहे आणि अशा 5 PDF आहे. तर तुम्हाला एक एक करून या सगळ्या लिस्ट पाहायच्या आहे. यांच्यामध्ये तुमचं नाव सर्च करू शकता. आता ते नाव कसं सर्च करायचं? तर तुम्ही पाहू शकता लिस्ट तुमच्यासमोर अशी डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला इथं वरती 3 लाईन पाहायला मिळतील. ठीक आहे. तर तुम्हाला या 3 लाईनवर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल. ठीक आहे. तुमच्या मोबाईलमध्ये वेगळ्या प्रकारे दिसेल. माझ्या मोबाईलमध्ये वेगळा प्रकार दिसतात. तर इथं ओपन विथ असा एक ऑप्शन पाहायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे किंवा तुमच्यासमोर असा वरतीच ऑप्शन येऊन जाईल. सर्च करायचा तर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे. जसं मी इथं हे ललिता नाना अहिरे नाव आहे. हे नाव टाकून देतो किंवा त्याचं खालचं नाव जे पूनम. ठीक आहे. पूनम नाव आहे. ते मी सर्च करतो. तर पाहू शकता इथं त्या महिलेचं नाव आलेलं आहे. ठीक आहे. पूनम विजय देवरे. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही सर्च करायचं आहे तुमचं नाव. कारण की या 5 लिस्ट आहे आणि खूप मोठ्या लिस्ट आहे म्हणून तुम्हाला इथं तुमचं नाव शोधणं अवघड जाईल. तर तुम्ही या प्रकारे तुमचं नाव सर्च करू शकता आणि तुमच्या जिल्ह्याची जी लिस्ट आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर लिस्ट कशी डाउनलोड करायची ती मी तुम्हाला कंप्लीट प्रोसेस शिकवली. ठीक आहे. ही सर्व लिस्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही जे पण धुळे जिल्ह्याच्या महिला आहेत त्यांनी आपलं नाव सर्च करून घ्यायचं आणि जर तुमच्या जिल्ह्याची वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथं लाडकी बहीण योजनेचं ऑप्शन पाहायला नाही मिळालं किंवा तुम्हाला लिस्ट डाउनलोड करायला नाही पाहायला मिळाली, तर याचं कारण असं असू शकतं की तुमच्या जिल्ह्याचे जे कॉर्पोरेशन आहे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, त्यांनी लिस्ट अपलोड केल्या नसतील किंवा त्यांनी पहिले लिस्ट अपलोड केले असतील, आता ते हटवले असतील. ठीक आहे. काही कारणास्तव. तर असं पण काही कारण असू शकतं. तर तुम्ही कमेंटमध्ये येऊन असं नका सांगू की आमच्या जिल्ह्याच्या लिस्ट नाही आहे, मग आम्ही कुठून डाउनलोड करू? तर ती कुठूनही भेटणार नाही. ते तुमच्या जिल्ह्याच्या कॉर्पोरेशनच्या जसं धुळे कॉर्पोरेशनने अपलोड केलेले आहे, तसेच तुमच्या जिल्ह्याने पण अपलोड केले असतील आणि जर नसतील केलेल्या, तर त्याच्यामध्ये मी काही नाही करू शकत. ते तुमच्या जे पण जिल्हा आहे, ठीक आहे, त्यांनी अपलोड केले असतील तर तुम्हाला डाउनलोड करायला भेटून जातील आणि जर त्यांनी अपलोड केल्या नसतील, तर तुम्हाला त्या भेटणार नाही आणि त्याच्यामध्ये मी तुमची काहीही हेल्प नाही करू शकत. ठीक आहे. ते गव्हर्नमेंट त्यांची इच्छा ते करतील आणि तेव्हा तुम्हाला डाउनलोड करायला भेटतील. जसं धुळे जिल्ह्याची डाउनलोड करायला मला भेटली, मी डाउनलोड करून तुम्हाला दाखवली. तुम्ही तुमच्या जिल्ह्याची चेक करून घ्या. कशी करायची ती प्रोसेस मी तुम्हाला सांगितली आहे, शिकवली आहे. ठीक आहे. आता धुळे जिल्ह्याच्या ज्या महिला त्यांना जर ही लिस्ट पाहिजे असतील, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे वेबसाईटची. तिथून डाउनलोड करून घ्या. आर्टिकल भेटेल तुम्हाला आणि आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये पण भेटून जातील. तर आजच्या व्हिडिओ बस एवढंच. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.